जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळ यामध्ये आज आपण श्लोक 160वा पाहणार आहोत. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना सिकवू पुढिलांसी, अहंभाव जो राहिला तूज पासी. जय जय रघुवीर समर्थ. माणसाला जर आपल्या परमार्थ मार्गामध्ये खरंच यश प्राप्त करून घ्यायचं असेल, प्रगती करून घ्यायची असेल, तर त्याने कोणकोणत्या गोष्टींचा त्याग करावा हे समर्थ या श्लोकामध्ये मनाला समजावून सांगत आहे. समर्थ म्हणतात, नको रे मना वाद हा खेदकारी. हे मना, तू वाद घालण्याच्या भानगडीमध्ये पडूच नको. कुणाशीही विनाकारण तू वाद घालत बसू नको, कारण या वादातून शेवटी दुःखच पदरात पडणार आहे. म्हणून तू त्या वादाच्या भानगडीमध्ये पडूच नको. वादामध्ये वाद करणारा आणि ज्याच्याशी वाद घातला जातो तो, हे दोघेही शेवटी दुःखित होतात. वाद हा दुःख देणाराच आहे. म्हणून हे मना, तू असं समजू नको की मला सर्व काही समजतं, मला सर्व शास्त्र अवगत आहे, मी फार ज्ञानी आहे, मी फार विद्वान आहे. असं जर तू समजशील तर यातून तुझा अहंकारच वाढीला लागेल आणि मग दुसरा कुणी एखादा त्याच्यासारखा ज्ञानाचा गर्व असलेला भेटला तर दोघेही जण वाद करतात. दोघेही जण एकमेकांच्या विचारांचं खंडन मंडन करून आपला वेळ आणि आपले आयुष्य व्यर्थ वाया घालवतात. खरं तर आपल्याला एखाद्याचं मत जर पटत नसेल तर त्याच्याशी वाद न घालता आपण तिथून सरळ निघून जावं. त्याचप्रमाणे आपलं मत कुणाला पटत नसेल तर आपण ते बळजबरीने दुसऱ्यांवर लादू पण नाही. म्हणून परमार्थ मार्गामध्ये माणसाने वाद टाळावा. तसा वाद हा व्यवहारातही घातकच आहे. आपण बघतो ना की व्यवहारात एखाद्या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होतो आणि मग तो वाद वाढत जाऊन त्याचं रूपांतर भांडणात, मारामारीत आणि कधीकधी तर खून करण्यापर्यंत वाढत जातं आणि त्यामुळे नात्यामध्ये कटुता येते. तर असा हा वाद व्यवहारातसुद्धा घातकच आहे, पण परमार्थामध्ये तो सर्वात जास्त घातक आहे, असे समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. जो खरा ज्ञानी असेल ना, तो मात्र वाद करण्याच्या भानगडीमध्ये पडतच नाही, कारण त्याला माहीत आहे की वादामधून आनंद प्राप्त होऊच शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, हे मना, तू या वादामध्ये पडूच नको. पुढे समर्थ म्हणतात, नको रे मना भेद नाना विकारी. काय म्हणतात समर्थ, की परमार्थामध्ये भेदबुद्धी असू नये. अहंकारामुळे मी कुणीतरी सर्वांपेक्षा निराळा आहे ही भावना निर्माण होते. खरं म्हणजे सर्व प्राणी मात्रात तोच एक परमात्मा अभेद रूपाने नटला आहे. व्यवहारामध्ये भेद असू शकतो, पण परमार्थामध्ये भेद नाही असू शकत. परमार्थात सर्वजण एकाच पातळीवर असतात. कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, कोणी उच्च नीच नाही, कोणी स्त्री पुरुष नाही. कोणताच भेद परमार्थामध्ये नाही. परंतु अहंकारामुळे त्यामध्ये भेद निर्माण होतो. अहंकारी माणसाला काय वाटतं, मी असा आहे, मी तसा आहे. अशा वृत्तीने तो अहंकारी माणूस वागतो आणि सर्वांपेक्षा मी काही वेगळा आहे अशी भेदबुद्धी त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि त्या भेदातून काय निर्माण होतं, विकार निर्माण होतात. त्यात माणूस स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणून हे मना, तू ही भेददृष्टी तू ठेवूच नको, कारण जिथे भेद आहे तिथे स्वार्थ आहे आणि स्वार्थ आला म्हणजे अहंकार आलाच. पुढे समर्थ म्हणतात,
नको रे मना शिकवू पुढीलांसी. हे मना, तू इतरांना शिकवण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नको. माणसाचा हा स्वभाव आहे की तो सतत कुणाला ना कुणाला काहीतरी सांगतच राहतो. परंतु जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना काही सांगू नये. पण कसं आहे ना, उथळ पाण्याला खळखळाट फार. थोडं ज्ञान असलं की अहंकाराने असं वाटतं की मला खूप समजलं, इतरांना काही समजत नाही, आणि मग तो दुसऱ्यांना काहीतरी उपदेशाच्या गोष्टी सांगतो. परंतु आपलं ज्ञान हे तोटकं, वृक्ष आणि शाब्दिक असल्यामुळे त्याचा ऐकणाऱ्यावर काही परिणाम होत नाही. त्याकरिता हे म्हणा, दुसऱ्यांना काही सांगण्याआधी तू तुझ्यातला अहंकार दूर करण्याचा प्रयत्न कर. समर्थ म्हणतात, अहंभाव तो राहिला तू जपासी. तुझ्याजवळ असलेला अहंकार कसा घालवता येईल इकडे तू लक्ष दे. कारण स्वतःच्या जवळ अहंकार असेल तर दुसऱ्यांना शिकवत बसण्यात काही अर्थ नाही. दुसऱ्यांना तत्त्वज्ञान सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. कारण आपल्या ठिकाणी जर अनुभवाचं ज्ञान असेल तरच आपण जे दुसऱ्याला सांगू ते तेव्हा त्याला पटेल, अन्यथा नाही. त्याकरता प्रथम तो अहंकार दूर करण्याकरता सद्गुरूला शरण जा. अशा प्रकारे समर्थ पुन्हा एकदा आपल्याला तो अहंकार, जो परमार्थ मार्गातला अडथळा आहे, त्याचा त्याग करायला सांगत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना शिकवू पुढीलांसी, अहंभाव जो राहिला तू जपासी. जय जय रघुवीर समर्थ.